कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे मामदापूर येथे घडलेल्या चाकू हल्ला प्रकरणात जखमी विशाल हिसाळके या तरुणाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे। पोटाच्या कडील भागात तसेच लिव्हरजवळ खोल जखम झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांकडून सतत देखरेख ठेवली जात आहे। दरम्यान या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मिलिंद जनार्दन शिंगे, रेशब कुरेशी व अमन पटेल या आरोपींना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या निर्णयानंतर प्रकरणाला आणखी वेग आला असून परिसरात चर्चेंना उधाण आलंय। घटनेनंतर पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त करत जखमींच्या कुटुंबियांनी आता वरिष्ठ पातळीवर दाद मागण्याचा निर्णय घेतलाय। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी तसेच संबंधित सर्व बाबींची सखोल तपासणी व्हावी यासाठी कुटुंबीय रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे न्यायासाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। जखमीची प्रकृती गंभीर असताना तपासाची दिशा योग्य राहावी, कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा दुर्लक्ष होऊ नये अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात येत असून या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। नेरळ चाकू हल्ला प्रकरणातील 3 अटक आरोपींना माननीय न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि हा गुन्हा ज्यावेळेस घडला त्यावेळेस गुन्हा घडण्यापूर्वी त्या घटनास्थळी उपस्थित असणारे आणि गुन्हा घडल्यानंतर आरोपींनी ज्यांना कॉल केलेला आहे आणि ज्यांच्या सोबत आरोपी पोलीस स्टेशनला हजर झाले असे सुरेश टोकरे यांचा सहभाग स्पष्ट करण्यासाठी आम्ही रायगडच्या पोलीस अधीक्षक माननीय आचल दलाल मॅडम यांची प्रत्यक्ष भेट घेतलेली आहे। त्याचबरोबर आम्ही कोकण परिक्षेत्राचे IGP यांच्याकडे देखील या प्रकरणी दाद मागितलेली आहे। जोपर्यंत या सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आमची कायदेशीर लढाई आम्ही सुरू ठेवणार आहोत। सध्या निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून निवडणुकीची आचारसंहिता संपताच आम्ही सदर प्रकरणी आमची पुढची दिशा ठरवणार आहोत। नमस्कार। 29 तारीख विशाल हिसाळके चाकू हल्ला प्रकरण। आज माझा पूर्ण कुटुंब इथे सरकारी रुग्णालय नेरळ येथे आलेला आहे। एक आनंदाची बातमी सुद्धा आहे, पण ती आनंदाची बातमी आम्हाला पचन नाही अशी झालेली आहे, कारण की आमचा भाऊ तिकडे रायगड हॉस्पिटलला ICU मध्ये मृत्यूशी झुंज देत आहे। आज विशाल हिसाळकेला कन्यारत्न प्राप्त झालेले आहे। संपूर्ण कुटुंब एकीकडे आनंद साजरा करतो का चला विशालला मुलगी झाली, पण दुसरीकडे ती मुलगी आम्हाला विचारते आणि खुणवते। असं तिथे गेल्यानंतर कळतं की ती विचारते माझे बाबा कुठे आहेत किंवा मला न्याय मिळेल का। तर आता आमचा पूर्ण कुटुंबाचा न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिलेलाच नाहीये। ही न्याय व्यवस्था पैशावाल्यांच्या हातात आणि सत्ताधाऱ्यांच्या हातात विकलेली आहे। पण ज्या पद्धतीने संपूर्ण कर्जतकर आमच्या सोबत उभे आहेत, ज्यांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट केलेला आहे की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, त्या मायबाप जनतेवरच आमचा विश्वास आहे। आणि मला सुद्धा या जनतेला उद्या सिद्ध करण्याची वेळ आणि संधी आहे की आपल्यावर गुंडगिरी करून वचक ठेवणारे सत्ताधारी निवडायचे की आपल्याला लोकसेवक निवडायचे। तर माझे हात जोडून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की उद्याचा मतदान करताना आपल्या मुलांचा, आपल्या मित्रांचा, आपल्या रात्री नाक्यावर बसणाऱ्या संपूर्ण परिवाराचा आणि रस्त्याने जाणाऱ्या आपल्या प्रवासी करणाऱ्या प्रत्येक मित्राचा, बाईकवर जर समजा मी जर घरी येतोय तर माझ्या बायकोला कॉन्फिडन्स पाहिजे की माझा नवरा सुरक्षित घरी येईल, तर असे लोकप्रतिनिधी निवडून द्या। धन्यवाद।